आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे। राज्यात नव्हे, देशात नव्हे, तर जगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अत्यंत उत्साहामध्ये साजरी केली जाते। मी आग्र्यामध्ये आहे, तुम्हाला पाठीमागे दिसतोय आग्र्याचा किल्ला आहे आणि त्या किल्ल्याच्या समोरच छत्रपती शिवाजी महाराजांचा शानदार अश्वारूढ पुतळा आहे आणि या ठिकाणी शिवजयंती साजरी केली जाते। महाराष्ट्रीयन माणूस आग्र्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी राहतो आणि दरवर्षी या ठिकाणी अत्यंत उत्साहामध्ये तो शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतो। ही सगळी बांधव आपली महाराष्ट्रीयन आहेत, आग्र्यामध्ये गेल्या 30-40 वर्षापासून राहतात, महिला सुद्धा आहेत आणि पाठीमागे आपल्याला माहित आहे की आग्र्याचा किल्ला आणि शिवाजी महाराजांसोबत घडलेला इथला प्रसंग, या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर येतात। मात्र आग्र्यातील शिवभक्त असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे महाराष्ट्रीयन म्हणतो मी, त्यांचं काय म्हणणं आहे? दादा काय म्हणशील? हातात भगवा झेंडा आहे, छत्रपती शिवरायांचा पुतळा समोर उभा आहे, काय भावना आहे ना शिवजयंती? खरंच अतिशय चांगलं वाटतंय, कारण गेले 10-15 वर्ष झाले इथं शिवजयंती आम्ही बनवतोय आणि ते बी किल्ल्यासमोर। आणि शिवजयंती बनवत असताना शिवमय वातावरण होऊन जातं इथं, त्यामुळे अतिशय चांगलं वाटतं शिवजयंती बनवत। किती वर्षापासून आहात? 12 वर्ष झालं आम्ही, म्हणजे असे आमचे 40 वर्षापासून आहे आमचे। मतलब इथं काय व्यवसाय करता आपले सगळे? इथं आमचे सिल्वर रिकॉन आहेत, सगळे गलाई बांधव, आम्ही गलाई बांधव आहेत, सिल्वरचं काम आहे आमचं। काय वाटतं की इथे ऐतिहासिक किल्ल्यासमोर छत्रपती शिवाजी महाराज? एकदम मस्त वाटतंय, खूप छान वाटतंय आम्हाला इथे साजरी करून। आणि शिवजयंती सगळीकडे साजरी झाली पाहिजे, आपले आग्र्यामध्ये पण चालू होते, तिथं आपण मागल्या वर्षी झाली पाहिजे। तुम्हाला असं वाटतंय की महाराष्ट्रात शिवजयंती आपण साजरी नाही केली, महाराष्ट्रातली वेगळी इथली वेगळी, असं काय वाटतं? खरं तर बोलायचा उद्देश असा की छत्रपती शिवाजी महाराज अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत आहेत, त्यामुळे प्रत्येक राज्यात प्रत्येक देशात म्हटलं तरी शिवजयंती करायला काय हरकत नाही। कारण का आज जे काय आपण जिवंत आहोत किंवा हिंदू म्हणून आपली जी काय ओळख आहे, हे फक्त छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्यामुळेच आहे। कारण महाराजांमुळे आपलं अस्तित्व आहे, महाराजांमुळे आपल्या सगळ्या गोष्टी। ताई काय म्हणाल तुम्ही? सगळ्या या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून राहतात, काय भावना आहे तुमची इथं शिवजयंती होतं? मला असं वाटतं की जयंती साजरा करणे एक चांगली गोष्ट आहे, एक उत्सव म्हणून साजरा केलं चांगले, पण एक 10% गुण तरी महाराजांच्या आतलं प्रत्येक माणसानं आपल्या आले पाहिजेत, अंगी आले पाहिजेत, तर एक चांगलं राष्ट्र निर्माण होऊ शकतं। किल्ल्यामधला प्रसंग तुम्हाला माहित असेल, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काय घडलं, काय वाटतं त्याबद्दल? म्हणजे आतमध्ये गेल्या वर्षी पण झालेला ना प्रोग्राम, त्यावेळेला पण आम्ही गेलेलो, प्रोग्राम पण छान होता, मस्त होता आणि असं वाटत होतं की प्रत्यक्ष शिवाजी महाराजच आलेत असं वाटत होतं, कारण त्या गेल्या वर्षी प्रोग्राम झालेला ना शिवजयंतीचा। काय वाटतं महाराष्ट्रातली लोक इथे येऊन कार्यक्रम करतायत? खूप छान वाटतं या। निश्चितपणे ताई तुम्ही काय म्हणाल? छत्रपतींमुळे आज आपल्या सगळ्या गोष्टी आपण जे आहोत छत्रपतींमुळे तर आहोतच आम्ही सगळे इकडे, आणि आम्ही बिना टेन्शनचा आम्ही एवढ्या लांब इकडे राहतोय। आम्ही आग्र्यामध्येच राहतो, तसं बेसिकली आम्ही महाराष्ट्राचेच आहोत सगळे, पण जसं गेल्या वर्षी पण प्रोग्राम आमचा खूप मोठा झाला, तसं ह्या वर्षी पण आम्ही, तसं प्रत्येक वर्षी आम्ही येतोच इकडे आणि इतकं छान वाटतं इकडे, आणि असं इतकं प्राऊड फील होतं की आमचे महाराज ह्या इकडे कैदेतून सुटून गेलेले आणि आतमध्ये आता गेल्या वर्षीपासून आतमध्ये प्रोग्राम करायला लागले, तर खूप छान वाटतंय की निश्चितपणे शिवाजी महाराज हे नावच विश्वास आहे, त्या नावावरच आपण कुठे बिंदास राहू शकतो। हो, हे तर बरोबरच आहे, बिंदास राहू शकतो। आणि आग्र्यात तिथं हा कार्यक्रम शिवजयंतीचा होता, सगळे एकत्र येतात, खूप छान वाटतं। निश्चितपणे आपण या ठिकाणी बघितलं, या ताईंनी आपल्याला फार चांगलं सांगितलं, छत्रपती शिवाजींचं नाव जरी असलं ना, त्या ठिकाणी आपण विश्वासाने आणि धैर्याने आणि हिमतीने राहू शकतो, कारण मराठी बांधव इथं गेल्या अनेक वर्षांपासून राहतात। फार मोठी संख्या नाही, थोड्या संख्येने असले तरी छत्रपती शिवाजी राजांच्या नावामुळे आज त्यांना या ठिकाणी आत्मविश्वास आहे। सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, आग्रा।